श्री स्वामी समर्थ शिवशक्ती प्रार्थना ह्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। श्री स्वामी समर्थ। ज्या पद्धतीने मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं की आपल्याला चैत्र महिन्यामध्ये नवरात्र सुरू आहे, जशी शारदीय नवरात्राला महत्त्व आहे तसंच चैत्र नवरात्राला सुद्धा तेवढंच महत्त्व आहे। आपण आपल्या मूळ स्थानी म्हणजे आपल्या देवीच्या मूळ स्थानी जाऊ नाही शकलो तर घरच्या घरी साधे सिंपलपणाने अशी ओटी भरायची आहे, जी मी आज मंगळवारच्या दिवशी भरलेली आहे। मंगळवार सुद्धा आपल्या देवीचाच वार असतो। आमची देवी चामुंडा माता आहे, जी राजकोटची आहे। तर ह्या राजकोटच्या देवीची ओटी मी आज घरच्या घरी भरलेली आहे, जी खणा नारळाचा आहे। संपूर्ण जेवढा आपल्याला ओटीसाठी सामान लागतं तेवढं संपूर्ण घेतलेलं आहे। फक्त आज गजरा नाही माझ्या देवीला, पण संध्याकाळी नक्कीच गजरा सुद्धा अर्पण करणार। आता खिरेचा नैवेद्य, खीर जी आहे त्याचा नैवेद्य लावायचा आहे देवी मातेला। आणि अशा पद्धतीने कुमकुम आचमन केलं, परत 99 मंत्राचा जाप केला आणि कुंजिका स्तोत्र पठण केलं आणि ह्याच प्रमाणे देवीची आराधना करून, म्हणजे जी आपली कुलस्वामिनी आहे, कुलमाता आहे, जी आपल्या कुलाचं, आपल्या परिवाराचं, आपल्या सौभाग्याचं रक्षण करते, त्या कुलदेवीची ओटी मी अशा साधे सिंपलपणाने घरी भरलेली आहे। तुम्ही पण जर भरलेले नसेल तर कुलदेवीची ओटी नक्कीच अशा पद्धतीने आपल्याला घरच्या घरी भरायची आहे, जी भरण्यासाठी तुम्हाला काहीच लागणार नाही। हे जे सगळं साहित्य आहे ते तुम्ही तुमच्या घरामध्ये सुद्धा तुम्ही स्वतः वापरू शकतात। असं नाही की जर आजूबाजूला जर देवीचं मंदिर असेल त्या ठिकाणी तुम्ही हे सामान अर्पण केलं देवीला तरी सुद्धा चालेल, नाही तर तुम्ही तुमच्या घरामध्ये जी तुमची साडी आहे, पीस आहे, पैसे आहे, या सगळ्या वस्तू तुम्ही स्वतः वापरू शकतात। तर अशा पद्धतीने मी अतिशय साध्या सिंपलपणाने देवी मातेची आराधना केलेली आहे आणि अशी ओटी भरलेली आहे, जी प्रत्येक स्त्रीने आपल्या घरामध्ये भरायलाच पाहिजे। कारण की ज्या ठिकाणी कुलदेवीची आराधना होते, नामस्मरण होतं, तिचा जाप होतो, त्या ठिकाणी ती कुलदेवी सूक्ष्म प्रकारे वास करते आणि त्या घरातले दुःख कष्टाचा नाश होऊन त्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते। म्हणून आपल्याला अशा पद्धतीने आपल्या कुलदेवीची ओटी घरच्या घरी साध्या सिंपलपणाने भरायची आहे। त्याचा मोठा व्हिडिओ सुद्धा केलेला आहे मी, त्याच्यावर संपूर्ण माहिती सांगितलेली आहे की ओटी भरताना त्यामध्ये काय काय घ्यावं, कसं करावं, मंत्र कोणता जाप करावा, संपूर्ण माहिती सांगितलेली आहे। जर तुम्हाला ओटी भरायची असेल तर नक्कीच माझ्या त्या व्हिडिओवर जाऊन तुम्ही चेक करू शकतात आणि अशा पद्धतीने आपल्याला घरच्या घरी साध्या सिंपलपणाने देवी मातेची ओटी भरायची आहे। माझं चॅनल तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।